चिंकीच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे। येत्या आठवड्यात चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डीचा बर्थडे होता, ज्याकरता चिंकी खूप एक्साइटेड होती आणि ती सारखी सारखी गट्टू सोबत याबद्दल बोलत होती। गट्टू, तुला माहितीये गुड्डी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मला तिच्या सोबत चॉकलेट्स वाटायला घेऊन जाणार आहे। हो चिंकी, ही गोष्ट तू मला 10 वेळेस सांगून झालीये, आता बस ग। गुड्डीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी प्रिन्सेस थीम ठेवलीये। आपल्याला प्रिन्सेसवाले कपडे घालायचेत। मी तर माझा मस्त फ्रॉक घालणार आहे, जो वाढदिवसाला बाबांनी दिला होता। हो ग चिंकी, तुला जे घालायचंय ते घाल, पण आता मला टीव्ही बघू दे प्लीज। तू हे जाऊन आईला का सांगत नाही? अरे हो, आता जाऊन मी ही गोष्ट आईला सांगते। चिंकी धावतच किचनकडे जाते आणि आईला पुन्हा एकदा त्याच एक्साइटमेंटने सगळं सांगू लागते। बाळा चिंकी, तू काय विचार केलास? तुझ्या बेस्ट फ्रेंड गुड्डीसाठी तू काय गिफ्ट घेणार आहेस? मी गुड्डीसाठी एक छान पेन्सिल केस घेणार आहे। ते घेण्यासाठी तू माझ्यासोबत बाजारात येशील नाही? हो हो चिंकी, का नाही? बरं, आता तू आणि गट्टू येऊन डायनिंग टेबलवर बसा। बघा, मी तुमच्यासाठी सँडविच केलंय। चिंकी डायनिंग टेबलवर बसून सुद्धा गुड्डीच्या वाढदिवसाबद्दलच आई आणि गट्टूला सांगू लागते आणि सगळे सँडविचेस हातात घेऊन एन्जॉय करू लागतात। बर्थडेच्या दिवशी चिंकी क्लासमध्ये येते आणि गुड्डीला क्यूटसे असे हेअरबँड लावलेले पाहते। सगळेजण गुड्डीला विश करत होते आणि तिच्याजवळ खूप गर्दी होती। गुड्डी, हॅपी बर्थडे टू यू। थँक यू चिंकी। ये माझ्या शेजारी माझ्यासोबत बस। चिंकी आणि गुड्डी सोबतच बसतात आणि तेवढ्यात क्लासरूम मध्ये गट्टू आपल्या बेस्ट फ्रेंड गट्टू सोबत येतो। हॅपी बर्थडे गुड्डी, मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे। थँक यू सो मच फ्रेंड्स। गुड्डी, तुझा हेअरबँड तर खूपच मस्त दिसतोय। थँक यू चिंकी। तू संध्याकाळी पार्टीला येतेयस ना? हो गुड्डी, नक्कीच। ही काय विचारण्याची गोष्ट आहे? तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं पटापट आपल्या सीटवर बसून घेतात। जसा क्लास संपणार असतो तेवढ्यात गुड्डी उठते आणि मॅमच्या जवळ जाते आपल्या टॉफीचं पाकिट घेऊन। अरे, हॅपी बर्थडे गुड्डी बाळा। जा, आधी मुख्याध्यापकांच्या खोलीत जाऊन मुख्याध्यापकांचा आशीर्वाद घे आणि त्यांना चॉकलेट दे। ओके मॅम। गुड्डी बाळा, तू सोबत कोणाला घेऊन जाणार आहेस? मॅम, मी चिंकीला सोबत घेऊन जाईन। एवढं बोलून गुड्डी आणि चिंकी टॉफीज घेऊन प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात। मॅडम, मी आत येऊ? ये आत बाळा। गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात। गुड्डी प्रिन्सिपल मॅमला टॉफी देते। हॅपी बर्थडे गुड्डी, मे गॉड ब्लेस यू। प्रिन्सिपल मॅम एका बर्थडे कार्डवर आपली साईन करून गुड्डीला देतात आणि गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिस मधून बाहेर येतात। शाळेच्या सुट्टीनंतर चिंकी गुड्डीला म्हणते, गुड्डी, आज शाळेत किती मजा आली ना? आपण किती वर्गामध्ये जाऊन चॉकलेट्स दिलेत। हो चिंकी, आणि तू विसरू नकोस, संध्याकाळी 5 वाजता माझ्या घरी पार्टीसाठी ये। आणि हो, हे घे तुझ्यासाठी एक्स्ट्रा चॉकलेट। थँक यू गुड्डी। चिंकी आणि गट्टू घरी पोहोचतात। घरी पोहोचून चिंकी आईला म्हणते, आई बघ ना, गुड्डीने फक्त मला एक्स्ट्रा चॉकलेट दिलं। अरे वा चिंकी। हो आई, आणि तू माझा प्रिन्सेसवाला ड्रेस काढलायस ना? आणि माझा आवडता हेअरबँड? हो हो चिंकी बाळा, मी सगळी तयारी केलीये। आता आधी तू जा, हातपाय धू आणि जेवण कर आणि गट्टूलाही सांग। ओके आई। थोडंसं खाऊन गट्टू आणि चिंकी गुड्डीच्या पार्टीसाठी जायला रेडी होतात। आई बघ ना, मी कशी दिसतीये? अरे वा, माझी गोड चिंकी, तू एकदम परीसारखी दिसतीयेस। चिंकी आपलं कौतुक ऐकून खुश होते आणि मग आई दोघांना गुड्डीच्या घरी सोडून येते। हाय चिंकी, हाय गट्टू। ओ वाव गुड्डी, तुझ्या आणि माझ्या ड्रेसचा रंग एकदम सेम आहे। आपण दोघी तर खरंच बेस्ट प्रिन्सेस दिसतोय। हो चिंकी, तू एकदम बरोबर बोललीस। आपण दोघी सोबत खूप छान फोटोज काढू आणि नंतर त्यांची एक फ्रेम सुद्धा करू। हो, ही तर खूप मस्त कल्पना आहे गुड्डी। आणि मी तर विसरलेच, हे घे तुझं बर्थडे गिफ्ट आणि ही काही फुलं जी मी येताना रस्त्यात तोडली। ओ वाव, किती गोड फुलं आहेत चिंकी। थँक यू सो मच। आणि ह्या गिफ्ट मध्ये काय? तूच उघडून बघ।
अरे वा, किती सुंदर पेन्सिल बॉक्स आहे हा. ह्यावर तर माझ्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरचा फोटोही आहे. थँक यू चिंकी. यू आर वेलकम गुड्डी. तेवढ्यात गुड्डीची आई सगळ्या मुलांना आवाज देते. या बरं मुलांनो, केक कापायचाय आणि भरपूर फोटोही काढायचेत. मग सगळेजण मिळून केक कटिंग करतात आणि खूप सारे पिक्चर्स क्लिक करतात. चला मुलांनो, आता वेळ आहे एका खेळाची. तुम्ही तयार आहात? हो, आम्ही तयार आहोत. ठीक आहे मुलांनो, तर आता आपण पासिंग द पार्सल खेळ खेळूया. या खेळात आपण सगळे गोल करून बसायचं आणि गाणं लावायचं. गाणं थांबल्यानंतर ज्याच्याकडे पार्सल असेल त्याला डान्स, पोएम, सिंगिंग मधून काहीतरी एक करून दाखवावं लागेल. मग सगळी मुलं एकत्र येऊन पासिंग द पार्सल खेळतात. सगळ्यात पहिल्यांदा गट्टूची पाळी येते आणि तो सगळ्यांना डान्स करून दाखवतो. मग गुड्डीची पाळी येते. ती छान शाळेत शिकवलेली एक कविता म्हणून दाखवते. त्यानंतर चिंकीची वेळ येते. ती सगळ्यांसाठी एक छानसं गाणं म्हणून दाखवते. असं करत करत सगळे मुलं खूप एन्जॉय करतात आणि पार्टी संपते. बरं गुड्डी, आम्ही निघतो. तुझ्या बर्थडे पार्टीमध्ये खरंच खूप मजा आली. खरंच खूप मजा आली गुड्डी, आणि काकूंनी किती मस्त जेवण बनवलं होतं. थँक्यू गट्टू. थँक्यू चिंकी. चल, उद्या शाळेत भेटूया. हो गुड्डी, भेटू उद्या. बाय बाय. बाय बाय गुड्डी. मग गट्टू आणि चिंकी आपल्या घरी येतात. चिंकी आईला पार्टीत केलेली धमाल अगदी आनंदाने सांगते.